बघा आम्ही किती महागडे सिक्युरिटीवाले ठेवले तिथे गेट वाल्याला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन एपिसोडमध्ये. तर आता आपण आलेलो आहोत मालवण तारकर्लीला आणि तारकर्लीमध्ये एक सुंदर स्टे आज आपण इथे करत आहोत आणि वुडन कॉटेजेस आहेत. तर मी पहिलं तुम्हाला बाजूचं लोकेशन दाखवतो आणि नंतर आपण प्रॉपर्टीमध्ये एंटर करूया. तर हे बघा अशा प्रकारे लोकेशन आहे प्रॉपर्टीचं आणि एकदम सुंदर वातावरण आहे, गार हवा सुटलेली आहे. आपली गाडी इथे पार्क झालेली आहे. इथे तुम्हाला पार्किंग स्पेस पण चांगली आहे, भरपूर अशी पार्किंग स्पेस आहे इथे तुम्हाला. आणि इथून तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये एंट्री आहे. एक कोकणी वाडी कशी असते तसा हा फील आहे. हा बघा कोकोनट ट्रीज वगैरे सगळं, जुन्या पद्धतीचं कौलारू घर. आणि ह्या स्टेबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. आपण इकडे काय काय एन्जॉयमेंट केली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा इथे तुम्हाला प्रॉपर एक कोकणातला फील असतो ना तो तुम्हाला घ्यायला मिळेल. समोर पण घर बघा किती सुंदर आहे, जुन्या पद्धतीचं कौलारू घर. आणि ही अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीमध्ये आल्या आल्या खाली बघा पूर्णपणे वाळू आहे. हे असे वुडन कॉटेजेस आहेत सगळे, ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत हळूहळू. इथे एक छोटासा पॉन्ड टाईप बनवलेला आहे आणि इथे तुम्हाला सिटिंग एरिया आहे, म्हणजे गोवा वाईब्स आहेत तुम्हाला इथे ऑलमोस्ट. हे बघा रात्रीचा व्ह्यू जबरदस्त असेल. रात्रीचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवेल. तर रात्रीचा व्ह्यू एक नंबर असेल, म्हणजे जबरदस्त व्ह्यू असेल. सिटिंग वगैरे सुंदर आहे, खाटा आहे, टेबल आहे, ते बघा अशा प्रकारचं. इकडे फिशिंग रॉड पण आहे. वाव, आता हा आपल्याला यूज करायला मिळतो की नाही ते बघूया. त्याच्यानंतर तुम्हाला इथे रिलॅक्स करण्यासाठी असा झोपाळा आहे झाडाला बांधलेला. आणि रूम तर आपण एक्सप्लोअर करणार आहोत, ती माहिती मी तुम्हाला देईल. इथे हा रेस्टॉरंट एरिया आहे, प्रॉपर वुडनमध्येच आहे सगळं. जसं शॅक असतात ना गोव्याला तसं शॅकचा फील आहे तुम्हाला हे इथे. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे तुम्हाला असा व्ह्यू आहे. तिकडे बघा स्पीड बोट वगैरे आहे, तिकडे बोट्स आहेत पार्क सगळ्या. चला आता आपण आतमध्ये एक्सप्लोअर करूया किती कॉटेजेस आहेत कसं काय ते. तर इकडे टोटल 6 रूम्स आहेत, त्याच्यामध्ये हे 2 कपल कॉटेजेस आहेत. हे 2 सेपरेट आहेत तुम्हाला इथे. आणि हा त्याला बम बोलतो ना आपण, काय बम, हा जो आपल्याला टिपिकल जे पाहायला मिळतं तो पाण्याचा बंब आहे. पाणी गरम पाणी येतं ह्याच्यातून. आणि बघा सुंदर प्रकारे कॉटेज आहे. हाही मोठं कॉटेज आहे, ह्याच्यामध्ये 4 रूम्स आहेत तुम्हाला मोठे मोठे. आणि प्रत्येक रूमला नाव दिलेलं आहे वेगवेगळं. मेधा आहे, साची आहे. तर ही नावं नद्या, अच्छा या नद्यांची नावं आहेत काय? नद्यांची नावं आहेत. आपण पहिला वरचा रूम बघूया, नंतर खालचे रूम्स बघूया आपण. अरे किरण पास्टे पण आलेला आहे इकडे. तर आता आपण वुडन कॉटेजमध्ये आलो आहे वरती. आणि तुम्हाला इकडे लक्झरियस टाईपचे हे कॉटेजेस आहेत. जर तुम्ही बाथरूमच बघितला तर खूप क्लीन आणि लक्झरियस आहेत. फिटिंग चांगल्या क्वालिटीचे आहेत तुम्हाला इथे सगळ्या. गिझर वगैरे आहे, शॉवर आहे तुम्हाला इथे, बेसिन आहे. आणि इंटिरियर पण खूप सुंदर केलं आहे. त्यातच खाली फोम फ्लोरिंग आहे पूर्णपणे, म्हणजे जी सॉफ्ट फ्लोरिंग असते फोम फ्लोरिंग ती आहे. आणि अशा प्रकारे हे कॉटेज आहे. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला इकडे एअर कंडिशन कॉटेज आहे ते सगळे. टेलिव्हिजन वगैरे आहे तुम्हाला. याचा तुम्हाला एक बेड आहे, स्पेशियस बेड आहे, दोघांसाठी इनफ आहे. आणि तुम्हाला इकडे एक छोटासा टेबल पण देण्यात आलेला आहे. समोर तुम्हाला एक मोठा असा ड्रेसिंग मिरर आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रूममधून डायरेक्ट इकडे व्ह्यू आहे तुम्हाला समुद्राचा. आणि बाहेर बॅल्कनी आहे, स्पेशियस खूप मोठी बॅल्कनी आहे बाहेर. या रूमचं नाव आहे विजया. ह्या सगळ्या नद्यांची नावं ठेवलेली आहे ती. आणि हे जे वुडन कॉटेज आहेत त्याच्यामध्ये पण झोपाळा लावलेला आहे. जसे ते क्लायंट रिलॅक्स करतात तसे तुम्हीही करू शकता. आणि अशा प्रकारे मस्त अशी बाल्कनी आहे इथे. आणि बाजूचा रूम ह्या साईडला आहे,
तो पण ऑलमोस्ट सेम आहे. त्याची एंट्री त्या साईडून आहे, म्हणजे तिकडून एक स्टेअर केस आहे, तिथून तुम्ही हाही रूम ॲक्सेस करू शकता. चला आता निघूया. मी तुम्हाला आता खालचा रूम पण दाखवतो. तर आता मी तुम्हाला खालचा पण रूम दाखवतो. ऑलमोस्ट सेमच आहे रूम. हा बघा, स्पेशियस आहे. तुम्हाला इंटिरियर वगैरे छान आहे. सेम तुम्हाला मोठा ड्रेसिंग मिरर, AC, TV वगैरे सगळं आहे. आणि बाथरूम पण सेमच आहे जसं मी तुम्हाला आता वरती दाखवला. तर मी तुम्हाला आता जे कपल कॉटेज आहेत ते दाखवतो. तर हे ॲक्च्युली बॅकवॉटर आहे पूर्ण. मी मगाचपासून समुद्र बोलत होतो, तर त्याच्यात करेक्शन आहे की मी फर्स्ट टाईम आलो आहे. ते सगळं बॅकवॉटर आहे आणि इथे नदीचा संगम होतो आणि सुंदर व्ह्यू आहे तुम्हाला. आणि हे आहेत तुम्हाला सेपरेट कॉटेजेस. तर ह्या कॉटेजचं नाव बघा, पद्मा आहे. तुम्हाला इथे बाहेर अशी सुंदर सिटिंग आहे. जर डेकोरेशन बघितलं ना कॉटेजचं, तेही सुंदर प्रकारे करण्यात आलेलं आहे. आता आत जाऊया आपण. तुम्हाला असं ग्लास डोअर आहे इथे. आणि हे बघा, छान कॉटेज आहेत. वेल मेंटेन्ड आहेत, हायजेनिक आहेत, क्लीन आहेत. इथे छोटी TV आहे तुम्हाला. बाकी तुम्हाला इथून पण अशी एक ग्लास विंडो आहे. इथे मध्येही पॅसेज आहे तुम्हाला. इथे मध्ये पण तुम्हाला असा पॅसेज आहे बसण्यासाठी, टेबल वगैरे लावून. तुम्हाला इकडे हँगर दिलेले आहेत, हँगर हुक्स, इलेक्ट्रिक किटली आहे. बाकी सगळं जे नेसेसरी असतं ना एकदम प्रोफेशनल लेवलला, ते सगळं तुम्हाला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे बघा, प्रॉपर पद्धतीमध्ये. इथे छोटासा टेबल आहे तुम्हाला. इथे ड्रेसिंग मिरर आहे समोर, मोठा जसा वरच्या कॉटेजेसमध्ये होता. इकडे एक स्टोरेज स्पेस आहे तुम्हाला. आणि इथलं जो बाथरूम आहे ना, हा अजून जास्त स्पेशियस वाटतोय बघा. छान रूम्स आहेत आणि प्रॉपर्टी चांगली आहे. वुडन कॉटेजेसच्या फील बरोबर तुम्हाला इथे निसर्गाचा फील पण आहे आणि समोरच तुम्हाला बॅकवॉटरचं, त्यातच तुम्हाला बोट्स वगैरे सगळ्या पाहायला मिळतील. आणि इथे संध्याकाळचं बॉनफायरची पण सोय आहे. प्रॉपर्टी सुंदर प्रकारे डेव्हलप करण्यात आलेली आहे, नो डाऊट. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. प्रत्येक जागी बघा ना तुम्हाला असे एक चांगले म्हणजे जे बोलतो ना आपण कोकणी स्टाईल टच वगैरे तसे इथे देण्यात आलेले आहेत. आणि हा आहे बॉनफायर एरिया. तर इथे पण आपण संध्याकाळी एन्जॉय करणार आहोत. हे पण मी सगळं कवर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या सुंदर प्रॉपर्टीचा एक्सपिरियन्स घ्या व्हिडिओमधून. तर आता आपलं दुपारचं जेवण आलेलं आहे आणि छान अशी व्हेज थाळी इथे आपण मागवले. तर इथे वाल्या बटाट्याची भाजी आहे, वाली आणि बटाटे. इकडे वांग्याची भाजी आहे, शेवयाची खीर आहे, सोलकढी आहे, डाळ आहे. इकडे फ्राईज दिलेले आहेत, चपाती, भात आणि लोणचं. ह्याच्यामध्ये गोड लोणचं, आवळ्याचं लोणचं. आवळाच आहे वाटतं. आवळा आहे ना? आवळ्याचं लोणचं आहे. आवळ्याचं लोणचं बरोबर ओळखलं. आणि साबुदाण्याची खिचडी. आणि ह्याच्यानंतर जी मेन मजा येणार आहे ती संध्याकाळी. आपण तिकडे बॉनफायर करून तिकडे जेवण वगैरे करणार आहोत, किंवा बार्बेक्यू वगैरे असेल तर बार्बेक्यू लावू आपण. तर इथे तुम्हाला इंडोर गेम्स पण आहेत. अशा प्रकारे तुम्ही गेम्स एन्जॉय करू शकता. बघा, डार्ट गेम आहे इथे आणि अजून पण गेम्स आहेत. त्याचप्रकारे जर तुम्हाला बुक रिडिंगचा शॉक असेल तर तुम्हाला इकडे बुक रिडिंगसाठी बुक्स पण आहेत वेगवेगळे. हे पण तुम्ही इथे करू शकता. तसंच जर तुम्ही फॅमिली किंवा तुमच्या लहान मुलांबरोबर येत आहे तर बघा, इकडे पूर्ण खेळणी पण आहेत. तुमची मुलं इथे सँडमध्ये खेळू शकतात, जे त्यांना भरपूर आवडतं. तर ही पण सोय आहे तुम्हाला इथे. तर मित्रांनो, आता जवळपास 6 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे दांडी बीचकडे. तर तिकडे माशांचा लिलाव असतो, ऑक्शन असतं. तर ते आता आपण एक्सपिरियन्स करू आणि त्याच्यानंतर परत प्रॉपर्टीवर येऊ आणि प्रॉपर्टीचा नाईटचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवेल. नाईटला ही प्रॉपर्टी अजून सुंदर दिसते, कारण पूर्णपणे लाईटिंग वगैरे असेल. तर ते मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण पोचलो तर आहोत, पण इथे अजून ना बोटी आल्या नाहीत. म्हणजे माल जो येतो नेहमी तो आलेला नाही आहे. त्यामुळे जो प्रॉपर ऑक्शनचा फील आहे तो इकडे नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे इथे ऑक्शन असतं. म्हणजे भरपूर जण असतात विकायला, पण आज वारा असल्यामुळे माल आलेला नाही आहे. तर सुरमई वगैरे इकडे, पापलेट आहे. तर चला आता निघूया इथून आणि मी तुम्हाला हॉटेलचा नाईट व्ह्यू दाखवतो. आता
तर बघा अशा प्रकारे नाईट व्ह्यू आहे प्रॉपर्टीचा. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आपण नाईट व्ह्यू पण एक्सपिरियन्स करणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो आता एक्झॅक्टली तिथून पुढून सुरू होईल. हा मधला पाथवे आहे जाण्यासाठी. हे बघा इथून एंट्री आहे ना तुम्हाला प्रॉपर्टीची, जसं आपण इथूनच एंटर केलेलं. आणि हा आहे बॉनफायर एरिया. बघा या लाईटिंगमुळे किती मस्त वाटतं. इथे बॉनफायरची प्रोव्हिजन आहे. आणि सगळ्यात भारी व्ह्यू म्हणजे हा, जसा एक शॅकचा फील असतो ना आपल्याला गोव्याला, तसा शॅकचा व्ह्यू हा पॅसेज देतो आपल्याला. बघा तर अशा प्रकारे आहे हा नाईटचा व्ह्यू. बघा जबरदस्त आहे. आणि जर नाईटचा व्ह्यू आपण रूमचा पण बघितला तर बघा अशा प्रकारे आहे. इथे तुम्हाला ॲम्बियन्स लाईटिंग वगैरे आहेत. बघा सुंदर आहे. तर इथे तुम्हाला स्टार्टरमध्ये ना असे व्हरायटीज आहेत नॉनव्हेजमध्ये. आणि इथलं स्पेशलिटी आहे फिश आयटम्स. तर आता इथे क्रॅब फ्राय आले, सौंदाळे फ्राय आलेला आहे, आणि बांगडा फ्राय आणि बांगडा फ्राय. बाकी हे सगळे व्हेज आयटम आहेत. तर मी मगाशी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की इकडे तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री बॉनफायरची मजा घेऊ शकता. ते बघा अशा प्रकारे इकडे बॉनफायर लावला जातो. ह्याच्या बाजूला तुम्ही सिटिंग वगैरे करून इकडे बॉनफायर पण एन्जॉय करू शकता. तर आता आपला डिनर आलेला आहे. आणि बघा असे तुम्हाला व्हेरायटीज आहेत इकडे म्हणजे फूडमध्ये. तर इकडे मसाले भात आला आहे व्हेजमध्ये, इकडे मटर पनीर आहे, आणि इकडे कोंबडी वडे थाळी आहे. सुप्रभात मित्रांनो. तर सकाळचे 9:30 झालेत आणि आपण आता ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. तर ही प्रॉपर्टी मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवली कालपासून. रूम्स वगैरे दाखवले, नाईटचा व्ह्यू दाखवला, जेवण छान होतं, आणि त्याचबरोबर इकडे ॲम्बियन्स चांगला आहे. तुम्हाला एक निसर्गाचा फील जो हवा असतो ना तो तुम्हाला इथे नक्कीच मिळेल. आणि रूम्स पण सुंदर आहेत, हायजीन मेंटेन केलेलं आहे, क्लीन आहेत, तुम्हाला AC आहे रूम्समध्ये. आणि आताही तुम्ही पाहू शकता बघा मस्त असा वारा सुटलेला आहे. तर सुंदर आहे. पर्सनली आम्ही खूप इकडे एन्जॉय केलं, मजा केली, धमाल केली. तुम्ही तुमचे काय ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल, बड्डे वगैरे असतील तरी तुम्ही इथे येऊन सेलिब्रेट करू शकता. आणि आता आपण जाऊया ब्रेकफास्ट करायला. तर आता आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. निघायच्या पहिला ब्रेकफास्ट करणार आहोत. ही आंबोळी आलेली आहे आणि त्याच्यावर चटणी आहे. तर मित्रांनो आपण फायनली चेकआउट करत आहोत इथून, ह्या प्रॉपर्टीमधून. सुंदर स्टे होता, धम्माल केली आपण. नाईटच्या वाईब्स खूप चांगल्या होत्या. आणि तुमची फॅमिली किंवा लहान मुलं किंवा ग्रुप असेल मित्रांचा तरी तुम्ही इथे येऊन फुल धमाल मस्ती करू शकता. रूम्स खूप क्लीन आहेत, हायजीन मेंटेन केलेलं आहे, बाजूला व्ह्यू चांगला आहे. आणि बेस्ट पार्ट हा आहे की तुम्हाला हे जे रूमचे टॅरिफ्स आहेत ना हे रिजनेबल आहेत. म्हणजे 3000 to 5000 अशी रेंज आहे रूमची. त्यामुळे तुम्ही इथे एक व्यवस्थित स्टेचा अनुभव घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर एन्जॉय करू शकता. बाजूला वॉटर स्पोर्ट्स आहेत, बोटिंग आहे, स्कुबा आहे, अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही फिरू शकता. सिंधुदुर्ग किल्ला वगैरे पण इथून आहे जवळपास. तर ते सगळं तुम्ही इथे येऊन एक्सप्लोअर करू शकता. तर मी जे मालिक आहेत त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे. नक्की कॉल करा आणि व्हिजिट करा. आणि तुमची बुकिंग तुम्ही ॲडव्हान्समध्ये पण बुक करू शकता. आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ॲडव्हान्समध्ये तुमची बुकिंग करून इथे येऊ शकता. तर ऑनलाईन फोटोज वगैरे पाहून जेव्हा आपण प्रॉपर्टी चेक इन करतो त्यावेळी कधीकधी आपण डिसअपॉइंट होतो. पण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जे पण कवर केले हे एकदम जेन्युइनली कवर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण खात्रीने ह्या प्रॉपर्टीवर येऊ शकता. तर चला आता आपण जात आहोत पुढे स्कुबा किंवा वॉटर स्पोर्ट्स करायला. तर तो पुढचा एपिसोड पण बघा. आणि हा एपिसोड आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.